ट्रम्पने सुरुवातीलाच सांगितलं होतं की आम्हाला इथला इराणमधला रेजिम चेंज करायचा आहे, म्हणजे राजवट उलथवून पाडायची आहे. ती राजवट जी होती ती अली खोमेनीची होती आणि अयातुल्ला अली खोमेनीचा मुलगा सध्या आज अयातुल्ला झालेला मुस्तफा खामेनी हा सध्या इराणचा सुप्रीम धर्मगुरू बनलेला आहे, सगळ्यात मोठा धर्मगुरू बनलेला आहे. त्यामुळे ट्रम्पला हे आवडलेलं नाही आहे. ट्रम्पने आधी पण सांगितलं होतं, ज्या वेळेला युद्ध सुरू झालं साधारण 2 ते 3 तारखेला मार्चच्या, की ज्या वेळेला इराणी मजलिस आपला धर्मगुरू निवडेल त्यावेळेला त्याचं मत लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांनी ओके केल्यानंतरच ते धर्मगुरू निवडण्याचं स्वातंत्र्य इराणला देण्यात येईल. पण इराणच्या मजलिसीने हे ऐकलं नाही. ते म्हणाले की हा आमचा टोटली आमचा अंतर्गत विषय असल्यामुळे आम्ही यावर अमेरिकेचं काहीच ऐकणार नाही. आणि शेवटी त्यांनी याला आपला सुप्रीम लीडर केला मुस्तफाला. आता ट्रम्पला हा नको आहे, कारण ट्रम्पचं जे मेन एम आहे की तिथली राजवट बदलायची. पण हा धर्मगुरू अयातुल्ला असेपर्यंत ती राजवट बदलता येत नाही. त्यामुळे याला मारा करण्याकरता किंवा याचा खून करण्याकरता किंवा याची हत्या करण्याकरता ट्रम्प सर्वतोपरी प्रयत्न करेल. मुख्य म्हणजे एक बातमी आलेली आहे की ट्रम्प आपले स्पेशल फोर्सेस इराणमध्ये पाठवणार आहे. तर त्या स्पेशल फोर्सेसचं कामच बहुतेक हे असेल की याला शोधून काढायचं, कुठे लपलेलं आहे पाहायचं आणि शेवटी याची हत्या करायची. तर हा जो प्रश्न आहे तो अतिशय वाजवी प्रश्न आहे आणि हा प्रत्यक्षात उतरू शकतो असा माझा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.